चला तर ताईंनो, आजची सुरुवात करूया। मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊ आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। कामाला तर माझ्या सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे, पण व्लॉगला आता सकाळच्या 10 वाजल्यापासून मी सुरुवात करते। सकाळचं काय काय आवरायचं म्हटलं तर सकाळी चपात्या केलेत तनूच्या डब्यासोबत आणि सगळ्यांनाच बाकीच्यांना चपात्या करून घेतल्या। त्यानंतर अंड्याची बुर्जी केली होती तनूपुरती, कारण सकाळ सकाळी माझ्याकडे भाजीला पण काय नव्हतं। हे बघा, मी हे लॉंग मंगळसूत्र कने आणलं होतं आणि खड्यांचा इतकं छान आहे, ते तुटलंय पण माझ्या अचानकने ते टाकणं होईना झाले। टाकायचं म्हणते आणि ठेवून देते, असंच व्हायला लागले। हां, तर मी काय सांगत होते, चपाती झाली, अंड्याची बुर्जी झाली, तो गेला त्याचा आवरून। त्यानंतर त्याच्या बाबांना पण चहासोबत चपातीच दिली आता, कारण आता हल्लीना फराळ पण खायला बघत नाहीत। ते फराळाचं कण जसंच्या तसंच आहे, ते सगळं टेबलावर तुम्हाला किचनमध्ये दिसत असेल सगळ्यांनी दिलेलं। आता ते मला कने उरलेलं ते चिवडा एकत्र करायला पाहिजे, थोडंसं गरम करून थोडं वापरायला घे, बाकीचं मी देऊन टाकेन। कारण ज्यांच्यात लहान मुलं असतात ना, ते लहान मुलं मग दिवसभर काही ना काहीतरी खात असतात। माझं कसं दिवसभर मी एकटीच असते आणि आता मुलं पण मोठी झाले, त्यामुळे ते खायला पण बघत नाही। तर इथं आता हॉल झाडायला घेतला होता, टीव्हीवरचा बेसवरचा सगळा थोडासा पसारा होता, चार्जर वगैरे ते आवरलं। आणि इथं बघा, मी तुम्हाला परवा म्हटलं होतं ना, मी कधी कधी विसरून जाते। तर सकाळी कधी इथं माशांना त्या खायला टाकलं होतं आणि खाताना ते ऑक्सिजनचं बटन बंद करायचं असतं आणि ते नंतर चालू करायचंच विसरले, त्यामुळे आत्ता माझ्या लक्षात आलं, आत्ता मी चालू केला। चला तर ताईनं पहिल्यांदा हॉल झाडते, त्यानंतर किचनमधलं ते टेबलावरचा जरा फराळ वगैरे आवरते आणि किचन पण झाडून घेऊया। किचनमधलं झाडत असतानाच मी वांग्याची भाजी पण बनवून घेतली, सांडग्याची आमटी पण फोडणीला टाकली। म्हणजे कसं फोडणीला गॅसवर टाकलं की नाही, ते बघत बघत किचनमधलं आवरायला बरं पडतं, म्हणून मी ते दोन्ही कामं एकत्रच केली। त्यानंतर इथं आता रूमकडे आलेले, अंथरुणं थोडीशी काढली होती, ती ठेवायची आहेत, पण आता कसं सकाळचं ठेवणं होत नाही, जे वापरत आहेत तेवढंच ठेवून बाकीचं मी ते बेडखाली व्यवस्थित ठेवून देईल। तर इथं बेडशीट वगैरे आवरते। त्यानंतर पलीकडल्या रूममधले पण थोडेसे कपडे घडी करायचे, ती पण घडी करते। त्यानंतर तिथला पसारा आवरल्यानंतर मग दोन्ही रूम मी झाडायला घेईन। तर इथं माझ्या डोक्याच्या केसांच्या क्लिपा कनी जसं खिडकीवर असं दोन चार तर पडलेलंच असते, ते लावायला होते, ते संध्याकाळचं काढलं ना खिडकीवर ठेवलं की तसंच होतं आणि दुसऱ्या वेळी विसरून जाते। मग कधीतरी असं 2 दिवसानं झाडताना दिसलं की मग ते परत आणि होतं तसं त्या जागेवर ठेवायला होते, असं माझं नेहमीच असते। तर माझी तिकडं किचनमध्ये भाजी झाल्यानंतर मी लगेचच कुकर लावून घेतला होता। त्यानंतर इकडं मी रूम ही झाडायला आले होते। अजून मला ती व्हरांड्यातले कपडे थोडीशी घडी करून ठेवायचे आहेत। परत की रात्री मी मशीनला रोजची कपडे लावलेली ती अजून उन्हात टाकायचे। त्यानंतर आजची कपडे मला भिजत घालायचे आहेत। कोणी चार्जिंगला लावलेला 2 गाड्या खाली सोडून बघायचं म्हणजे तर आज माझी मोठीच कपडे जास्त होती, छोटी कपडे काय कमी होती, त्यामुळे म्हटलं की नाही छोट्यासाठी तेवढ्यासाठी मशीन लावायला नको, कारण आज काय पाणी येणार नव्हतं। त्यामुळे सगळेच कपडे मी गरम पाण्यामध्ये भिजत घातली। गरम पाण्यामध्ये भिजत घातली की पटकन निघतात। त्यानंतर लगेचच मी टॉयलेट बाथरूम वगैरे पण स्वच्छ करून घेतलं। त्यानंतर ती रूम व्हरांडा सगळं झाडून घेतलं।
चला तर ताईनं चार्ली कुठे आहे बघूया. त्याला कनी मी काल रात्री थोडंसं ओरडले, कारण जिथं जागा असेल ना सोफ्यावर बस, बेडवर बस असं करतो, त्यामुळे ओरडले होते मी. त्यामुळे रात्री पण वरांड्यातच व्यवस्थित झोपलेला होता आणि सकाळी मी त्याला तिथून उठवलं आणि ते वॉशिंग मशीन आहे की नाही तिथं टाकलं होतं, पण तिथं झोपला नाही तो. वर पोतं हंतरले की नाही तिथं गुपचूप जाऊन झोपलेला. म्हणून म्हटलं मला दिसला नाही म्हणून वर गेले आणि हा झोपलेला नाही आहे बरं. हा बघायला लागला मी काय करते काय नाही, पण मी आवाज दिला तरी पण अजिबात उठत नव्हता. म्हटलं आणि पाऊस असलं की नाही अजिबात बाहेर जायला बघत नाही. थोडंसं बेडशीट वगैरे त्याच्या अंगावर टाकलं. आज आता मी व्हॉईस देताना पण कधी 2 वाजले होते, तर तो जेवायला पण खाली आलेला नव्हता. हे बघा त्याचं लक्ष आहे, फक्त बघतोय मी काय करते काय नाही, पण अजिबात असं रुसला की नाही एवढा नाटकी करतोय. चालू झोप आल्या. तर ताईनं झाडू वगैरे झाल्यानंतर मी ओट्यावरची भांडी वगैरे आवरली, त्यानंतर ओटा आवरला आणि ही सगळी कपडे मी हातानं धुतलेले आहेत. हातानं धुतलेली कपडे कधी मी बाहेर शेडमध्ये ठेवली होती, कारण ते पाणी गळतं आणि ही मशीनला रात्रीची लावलेली की नाही ती इथं व्हरांड्यात लावली होती, कारण ह्याचं कसं मशीनला आंबट गोड होतं त्यामुळे खाली पाणी गळत नाही त्यामुळं. आणि भिजायला पण झालं होतं, पाऊस तरी की नाही सकाळपासून चालू आहे. म्हटलं आता जेवण पण कणी वांग्याची भाजी दाखवते, त्यानंतर सांडग्याची आमटी केली. पण कणी थोडंसं पावसाळ्यात कसं असं तळण्याचं पदार्थ असले की थोडंसं खायला पण होते, कारण माझ्याकडे लोणचं पण संपलेलं आहे, ते पण आणायला लागेल. म्हटलं मला सांडग्याची आमटी तसेच खायला होणार नाही, म्हणून मी थोडंसं पापड आणि खुरगुड्या होत्या, म्हणजे मी घरीच बनवते मे महिन्यात, त्या म्हटलं की नाही तळायच्या. पण ते आता काय झालं माहिती आहे, मी दिवाळीच्या वेळी की नाही घर झाडताना थोडंसं वाळवलं होतं, पण त्यावेळी पण इतकं ऊन नव्हतं, असं कडकडीत ऊन नाहीच मे महिन्यापासून अजिबातच नाही आहे. त्यामुळे ते थोडंसं ऊन पडल्यानंतर अजून वाळवायचं म्हटलं, पण कधी ते ऊन काय अजिबात पडतच नाही, म्हणजे पाऊसच आहे. त्यामुळे थोडंसं असं कधी मऊ मऊ झालेलं आहे, कारण मे महिन्यापासून 6 महिने झाले ना पाऊस चालू आहे. तर ते कधीतरी ऊन असं कडक पडलं की मला हे सगळं वाळवणं परत वाळवून ठेवावे लागते. चला तर ताईने ह्यासोबतच आजचा ब्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.